संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे। तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आज देहूनगरीतून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होत आहे। विठुरायाच्या दर्शनाची आस मनात बाळगून राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी देहूत दाखल होत आहेत। दरम्यान मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि देहू देवस्थानानं भाविकांना देहूमध्ये न येता पुण्यातून पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचं आवाहन केलंय। मात्र या आवाहनानंतरही दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या। निलेश जगताप आपल्यासाठी पुढारी न्यूजसाठी वारी कव्हर करतायत। निलेश, काय परिस्थिती आहे, कसं वातावरण आहे देहूमध्ये? तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकाचं आगमन या मुख्य मंदिरामध्ये झालेलं आहे। इनामदार वाड्यातून पादुका मुख्य मंदिरात आणलेल्या आहेत। या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतो। मोठ्या प्रमाणावरती वारकऱ्यांनी या ठिकाणी मुख्य मंदिरामध्ये गर्दी केल्याचं दृश्य आहे। डोकावर खांद्यावरती पताका घेतलेले वारकरी, डोक्यावरती तुळशीमाई घेतलेल्या महिला वारकरी, राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। प्रशासनानं आवाहन केलं होतं देहू आळंदीमध्ये न येण्याचं, मात्र ज्या ज्या वारकऱ्यांना शक्य होईल त्या मार्गाने वारकरी देहूमध्ये दाखल झालेले आहेत। मोठ्या संख्येनं वारकरी देहूमध्ये दाखल झालेले आहेत। वारी जी परंपरा आहे ती परंपरा जोपासण्याचा प्रयत्न वारकरी करत आहेत। काही वेळातच या ठिकाणी मुख्य प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे। मात्र तत्पूर्वी ज्या काही मानाच्या दिंड्या या वारीमध्ये सहभागी होत असतात, या सगळ्या दिंड्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। मुख्य मंदिराच्या जो बाजूचा परिसर आहे या ठिकाणी सगळ्या दिंड्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। दिंड्यांचं आगमन होत आहे आणि त्यानंतर या दिंड्या या ठिकाणी आल्यानंतर वर्षभर वारकरी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात तो हा प्रस्थानाचा दिवस असतो। आणि म्हणून या ठिकाणी आल्यानंतर सगळे वारकरी ज्या पद्धतीने आपल्याला आनंद साजरा करता येईल त्या पद्धतीने आनंद साजरा करत असतात। फुगड्यांचा फेर धरत असतात, उड्यांचा खेळ करत असतात आणि सगळा आनंदाचा सोहळा, आनंदाची म्हणजे आनंद सगळा सोहळा या ठिकाणी सगळे वारकरी पाहायला मिळत आहेत। तरुण वारकरी सुद्धा यावेळेस वारीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होताना पाहायला मिळत आहे। सध्या मुख्य मंदिरामध्ये पूजा किंवा जे काही इतर विधी आहेत ते विधी सुरू आहेत आणि काही वेळानंतर या ठिकाणी पालखी प्रस्थान सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे। प्रसन्न सर, धन्यवाद। आपलं लक्ष असेलच या संपूर्ण वारीमध्ये पुढारी न्यूज सुद्धा सहभागी झालेली आहे आणि आमचं लक्ष असेल आणि वारी संदर्भातल्या सगळ्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।